आणि माझी नम्र विनंती, या ठिकाणी हे शिष्टमंडळ जात असताना कृपया रस्ता मोकळा करून त्यांना सहकार्य करा. तर आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भाने ही अतिशय महत्त्वपूर्ण बैठक. ओबीसी उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळ हे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक करतील. हाके आणि वाघमारे यांच्या मागण्यांचं निवेदन जे आहे ते आता या बैठकीमध्ये चर्चेला जाईल आणि याच्यामध्ये या शिष्टमंडळामध्ये 4 नेते असतील आणि सोबतच हाकेंचे 4 समर्थक सुद्धा या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत आणि आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आणि आजच इथलं शिष्टमंडळ आणि सगळे नेते अशी बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होते. याबाबत गिरीश महाजन भाऊ आपल्याला जास्त सांगतील. नाही, या संदर्भात हाके साहेबांशी आम्ही चर्चा केलेली आहे. हाके साहेब हे शिष्टमंडळांची नावं आम्हाला देत आहेत. त्यांची भुजबळ साहेब, प्रकाश शेंडगे साहेब देखील त्या बैठकीला उपस्थित राहतील, गोपीचंद पडळकर राहतील, अशा पद्धतीची मागणी आहे. आणि या संदर्भात गिरीश भाऊ आपल्याला सविस्तर माहिती देतील. मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुरुवातीपासूनच सांगितलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, ही जबाबदारी सरकारची आहे. परंतु जो काही सर मान्य वाघमारेजी यांचं आताच मान्य देवेंद्रजी उपमुख्यमंत्री महोदय आणि आता मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांच्याशी बोलणं करून दिलेलं आहे. फोनवरून दूरध्वनीवर त्याचं बोलणं झालेलं आहे. आपलं आधी ठरल्याप्रमाणे की आता चर्चेकडूनच हा विषय संपेल. नुसतं इथे बसून हा विषय संपणार नाही, तर आपलं म्हणणं, आपल्या मागण्या आणि त्यातही मग अधिकारी ज्यांना सगळा विषय माहित आहे अशा अधिकाऱ्यांसोबत घेऊन आणि आपलं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये पडळकर साहेब राहतील, भुजबळ साहेबही राहतील, सगळे आपल्याला जे अपेक्षित आहेत ते सर्व आपले सुद्धा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी राहतील. इथून आपण जे सांगाल ते 5 नावं आणि पुण्याला सुद्धा आपले काही समाज बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले, 6 दिवस झाले त्यांना, त्यांचे 4 लोक, त्याचे 3-4 लोक असे आपण मला वाटतं की 10-12 लोकांची टीम आपली करू आणि लोकप्रतिनिधी राहतील, आम्ही त्या ठिकाणी राहू, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी राहतील आणि सर्व त्या त्या विभागाचे अधिकारी ते त्या ठिकाणी राहतील आणि असं करून आपण त्यातून मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करू. मला खात्री आहे की या चर्चेकडून, कारण चर्चेशिवाय मार्ग निघणारच नाही, चर्चा करावी लागेल, सगळे न्याय बाजू समजून घ्यावे लागेल, कायदेशीरपणे आपल्याला त्या ठिकाणी बोलावं लागेल आणि त्यातूनच निश्चित मार्ग निघेल. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, सरकार हे अतिशय पॉझिटिव्ह आहे. कोणावरही आम्हाला या ठिकाणी अन्याय करायचा नाही, आपण लक्षात घ्या, कोणावरही अन्याय करायचा नाही. आणि या चर्चांची मला खात्री आहे की या ठिकाणी सकारात्मक निर्णय आपल्याला जो अपेक्षित आहे तोच त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून आता आम्ही निघतोय, पण आज संध्याकाळी 5 वाजता अगदी तातडीने सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री आधी ही बैठक त्या ठिकाणी ठेवलेली आहे. 1 मिनिट.